अंतर्राष्ट्रीय महिला दिवस के अवसर पर मोरिया फाउंडेशन द्वारा महिला दिवस कार्यक्रम मनाया गया। इस कार्यक्रम का मुख्य आकर्षण फैशन शो और दिव्यांग बच्चों का डांस रहा। कार्यक्रम शिवाजी ऑडिटोरियम दत्तात्रेय नगर में आयोजित किया गया, जिसमें मुख्य रूप से विकलांग बच्चों का फैशन शो और नृत्य, बधिर और मानसिक रूप से विकलांग बच्चे शामिल हुए। साथ ही इस अवसर पर समाज में कई क्षेत्रों में कार्यरत और उत्कृष्ट कार्य करने वाली महिलाओं को स्मृति चिन्ह देकर सम्मानित किया गया। कार्यक्रम का उद्घाटन राजे मुधोजी महाराज भोसले के हाथों हुआ। वहीं बतौर विशेष अतिथि मध्यवर्ती कारागृह की DYSP दीपा आगे भी उपस्थित रही। आज आम्ही दिव्यांग मुलांचा फॅशन शो इथे आयोजित केलेला आहे। सोबतच ते आपली कला इथे सादर करणार आहे। नॉर्मल मुलांसोबत स्पेशल मुलं असं हे कॉम्बिनेशन इथे आम्ही दिलेलं आहे। कारण की जनरली होतं काय की नॉर्मल मुलं आपले परफॉर्मन्स कॉम्पिटिशन नेहमी करीत असतात, पण हे दिव्यांग मुलं ज्याच्यामध्ये मूकबधिर मुलांचा समावेश आहे, अंध विद्यार्थ्यांचा आणि मेंटली डिसेबल मतिमंद मुलांचा सुद्धा याच्यामध्ये सहभाग आहे। तर हे सगळे विद्यार्थी इथे फॅशन शो आणि डान्स सादर करणार आहे। अगदी नॉर्मल मुलांसारखेच हे सगळे मुलं आहेत। जर आपण सांगितलं तरच आपल्याला माहिती होईल की यांना ऐकू येत नाही आणि बोलता येत नाही म्हणून। तर अशा प्रकारचं कार्य नेहमीच मोरिया फाउंडेशन हे करीत असतं आणि अशा सगळ्या यांना इथे स्टेज देण्याचं काम। तर हा कार्यक्रम आपल्या चॅनलद्वारे आपण सर्वांनी बघावा आणि मोरिया फाउंडेशनच्या कार्याला तुम्ही प्रेम द्यावं, त्यांना पाठिंबा द्यावा आणि त्यांच्या कार्याचा एक प्रकारे तुमच्याद्वारे तो पुरस्कृत केला जावा अशी आमची मनाची इच्छा आहे। धन्यवाद।